कुठलीही तामझाम न करता घरच्याच बेसिक साहित्यामध्ये तयार होणारा हा भात. बरं, मसाले सुद्धा अगदी बेसिक याच्यासाठी लागतात. म्हणजे तुम्ही मुलांना रात्रीच्या जेवणासाठी तयार करू शकता. बरेचदा काय होतं की मुलांनी दुपारी म्हणजे भाजी पोळी सगळं जेवण घेतलेलं असते आणि रात्री त्यांना भाजी पोळी नको असते, काहीतरी असं वेगळं पाहिजे असते. तर त्यावेळेस तुम्ही हा भात नक्की ट्राय करा. अप्रतिम बनतो चवीला. भातासोबत खायला तुम्हाला कुठलाही रायता, चटणी, दही, ताक याची अजिबात गरज भासत नाही. अगदी नुसताही तुम्ही गरमागरम खाऊ शकता. पट तयार होतो, पोटभरीचा आहे, हेल्दी आणि टेस्टी. मुलं अगदी आवडीने खातात. तुम्ही बघू शकता किती मोकळा मोकळा हा भात झालेला आहे, पण अगदी खायला सॉफ्ट लागतो आणि एक्सेस तेल कुठेही नाहीये या भातामध्ये. रंग बघा भाताचा किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला पाहिजेच असेल तर एखादं लोणचं तुम्ही त्याच्यासोबत तोंडी लावायला घेऊ शकता. एवढंच काय, तर तुमच्याकडे कोणी गेस्ट येत असेल ना, तर तेव्हाही तुम्ही हा भात ट्राय करू शकता. नॉर्मल भातापेक्षा हा भात तुम्ही तयार करा. सगळ्यांनाच खूप आवडेल. नुसताच भात खायचा असेल ना, तर अगदी 4 लोकं हा भात पोटभर खाऊ शकतात. आणि नमस्कार, सुषमा आज हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि सोया चंक राईस तयार करतो आहे. सोया चंक राईस मध्ये सोया चंक तर असतात, सोबत आपण वेगवेगळ्या भाज्या पण त्याच्यामध्ये वापरल्या, त्याच्यामुळे नॅचरली तो एक हेल्दी तर बनतो. पण आज मी दिलाय ना जरा वेगळा फ्लेवर त्याच्यामध्ये आणला आहे, त्याच्यामुळे एक नंबर तो राईस लागतो. म्हणजे माझ्याकडे मी बरेचदा अशा पद्धतीचा राईस तयार करते. मुलांना खूप आवडतो. कधी केला नाही तर मुलं आवर्जून सांगतात की नाही अशा पद्धतीचा राईस बनव. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी, जेणेकरून तुम्हाला पण एक वेगळा फ्लेवर मिळेल. तर झटपट होणारा हा राईस आहे, आपण बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. त्यासाठी सर्वात आधी भात लावून घ्यायचा. तर मी इथे कुकरमध्येच भात लावून घेतलेला. हा 3 वाट्या तांदूळाचा भात आहे. वजनाने म्हणाल तर जवळपास 300 ते 350 ग्राम हे तांदूळ होते. आणि थोडासा मोकळा भात करून घ्यायचा. तर पाणी जे आहे थोडं कमी घालायचं भाताला. आणि या भाताला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. तर कुकर उघडल्यानंतर काय करायचं ना, हा भात थोडासा असा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे त्याचे गडे पकडत नाही आणि छान असा मोकळा मोकळा होतो. आणि हा भात आपल्याला थंड होऊ द्यायचा. तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये काढू शकता किंवा यातच राहू देऊ शकता. त्यानंतरची दुसरी स्टेप आहे, तर ह्या सोयाबीनच्या वड्या आहेत. तर एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं. तर जवळपास हे 100 ग्रॅम वडे आहेत. तर इथे मी ह्या मोठ्या मोठ्या घेतल्या, तुम्ही तुमच्याकडे छोट्या असेल तर त्याही घेऊ शकतात. तर पाण्याला उकळू दिलं आणि पाणी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या वड्या घालून घेतल्या आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मग लगेच गॅस बंद करून दिल्या. आणि जवळपास बघू शकता तुम्ही 15 ते 20 मिनिट झालेले आहे. ह्या वड्या या पाण्यामध्ये होतात, तर त्यातलं सगळं पाणी आपण काढून घेऊया. तर या चाळणीमध्ये मी हे टाकून घेते आणि ह्या वड्या थोड्याशा थंड्या झाल्या की याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाटीने आपण तांदूळ मोजून घेतले ना, तर त्याच पाटीने मी ह्या 3 वाट्या वड्या घेऊन घेतल्या. अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या मदतीने या वड्यांमधलं पाणी काढून घ्यायचं. निघेल तेवढं काढायचं, खूप जोर देऊन नाही काढायचं. आता या वड्यामध्ये काही मसाले टाकून आपण याला मॅरिनेट करून घेऊ. तर 2 चमचे धण्याचं पावडर आहे, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, पोहे खायच्या चमच्याने सगळे मेजरमेंट मी घेत आहे. 1 आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे. इथे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. 2 चमचे काश्मीरी मिरचीचं पावडर. त्यानंतर हा तळलेला कांदा आहे. इथे मी 3 कांदे तळून घेतले. जसं आपण बिर्याणीमध्ये टाकतो ना, तर तशा पद्धतीने हा कांदा तळून घ्यायचा. मी थोडंसं हाताच्या साहाय्याने याला कुचकरून घेते. तर याच्यामुळेच खरं तर आपल्या या भाताला खूप छान स्वाद येतो आणि मुलं अगदी आवडीने खातात. तर हा सिक्रेट पदार्थ आहे म्हटलं तरी चालते या राईस मधला. तर हा संपूर्ण कांदा मी याच्यामध्ये घालून घेते. एक वेगळा फ्लेवर येतो आणि मुलांना तो अट्रॅक्ट करतो. नंतर हा 2 इंची आल्याचा किस करून घेतलेला तो याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि अर्धा वाटी दही. तर दही खूप आंबट नाही घ्यायचं, थोडंसं पातळच माझं दही होतं. सगळं मिक्स करून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही, पण आंबट दही नका घेऊ. त्यानंतर पोहे खायच्या चमच्यानी 1 चमचा सरसोचं तेल घालून घेते. तर या तेलामुळे छान स्वाद येतो. जर तुमच्याकडे सरसोचं नसेल ना, तर तुम्ही नॉर्मल तेल घालून घ्या जे तुम्ही वापरता ते. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून
त्याला आपल्याला अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे, किंवा तुमची इतर तयारी होईपर्यंत ठेवलं तरी चालते. इथे मी मीठ घातलं नाही, कारण मी वड्या वाफवून घेतल्या होत्या ना, तेव्हा मीठ घातलं होतं आणि चांगलं मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे त्या वड्याला जे आहे ते मीठ आहे व्यवस्थित. तर तुमचं जर मिठाचं प्रमाण थोडंसं कमी असेल वड्याचं, तर तुम्ही घालून घेऊ शकता. थोडीशी एक वडी खाऊन बघायची आणि याच्यावरती आपण आता झाकण ठेवून. त्यानंतर इथे मी हे 3 कांदे घेतलेले आणि या कांद्याला थोडंसं मोठ्या साईज मध्ये आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपण कट करून घेऊ स्क्वेअर मध्ये. त्यानंतर ह्या 4 हिरव्या मिरच्या आहेत, तर ह्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या मी घेतल्या. तर ह्या आकाराला छोट्या असल्यामुळे मी फक्त मध्ये एक कट मारून घेते. हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर ह्या 3 शिमला घेतलेल्या, तर याला पण असं मोठ्या साईज मध्ये मी कट करून घेते. तर हे आता ऑप्शनल, शिमला मिरची जी आहे ते ऑप्शनल आहे, पण कसं मुलांना खाण्यामध्ये भाज्या पण येऊन जातात म्हणून शिमला मिरची टाकून घेऊ. तर याचे पण असे चौकोनी मी तुकडे करून घेते. तुमच्याकडे बीन्स असेल तर बीन्स पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. असे छान बारीक बारीक कट करून घाला, किंवा मोठी मोठी टाका लांब लांब तुमच्या आवडीने. थोडी कॅबेज घेऊन घेतलेली, तर त्याला पण मी धुवून घेतलेलं आधीच, आणि याला असं थोडंसं लांब लांब मी कट करून घेते. अशा पद्धतीने थोडंसं हे मोकळं करून. दिसायलाही छान दिसतं त्याच्यामध्ये राईस मध्ये, आणि एक मुलांना व्हेजीस पण मिळतात, म्हणजे प्रोटीन पण मिळते सोबत व्हिटॅमिन पण मिळतं. फोडणी करून घेऊया. तर ज्याच्यामध्ये मी कांदा तळला होता ना, तर तेच तेल आहे. 2.5 ते 3 टेबलस्पून हे तेल असेल. पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे जिरं घालून घेतलेलं, आणि जिऱ्याला फुलू द्यायचं. जिरं मी थोडंसं जास्त घातलं, कारण आपली क्वांटिटी पण जास्त आहे. आता चिरून घेतलेला कांदा घालून घेऊ, आणि ही हिरवी मिरची. तर इथे तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची नसेल ना, तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, पण मी हिरवी मिरची टाकून घेतली म्हणून लाल तिखट आता वापरणार नाही. आणि सिमला आणि कॅबेज हे पण टाकून घेऊ, आणि हाय फ्लेम वरती याला आपण थोडंसं परतवून घेऊ. म्हणजे आपल्याला हे थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे, खूप शिजवायचं नाही आहे याला. मीठ घालून घेते. मीठ याच्यामध्ये पाहून घालायचं, कारण आपण भातामध्ये पण मीठ घातलं आहे, आणि ज्या सोयाचंक बॉईल करून घेतल्या तर त्याच्यामध्ये पण मीठ घातलं, तर त्या अंदाजानेच मी इथे मीठ घालून घेतलं. तर तुम्ही बघू शकता स्लाइटली जे आहे या भाज्या आपल्या चिमल्या आहेत, थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत. बस इथपर्यंतच आपल्याला हे परतवून घ्यायचं. मी छोट्या चमच्याने 1 चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं. सोयाबीनच्या वड्या घालून घेऊ, हे पण मिक्स करून घेऊ आपण पहिल्यांदा. आणि तुम्ही बघू शकता हे छान असं मस्त मिक्स झालेलं आहे. गंजामध्ये हे मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना, तर त्याला बराच मसाला लागला होता, तर त्याच्यामध्ये मी फक्त अर्धा वाटी पाणी टाकून घेतलं. जास्त पाणी नाही घालायचं, पण थोडंसं पाणी घालून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं की आपलं हे सोयाचंक राईस म्हणून आपण असं कोरडा होत नाही, छान खायला चांगला लागतो. त्याच्यामध्ये मी राईस टाकला, तर ही कढई जरा छोटी आहे, फिरवताना त्रास होईल. भात आहे ना, मी असा कोरडा आणि थंड व्हायसाठी ताटामध्ये काढून घेतलेला. तर ज्या कुकरमध्ये मी भात शिजवला ना, तर त्याच कुकरमध्ये टाकून घेते, कारण त्याच्यामध्ये आता एवढा भात बसणार नाही किंवा फिरवायला त्रास होईल म्हणून. गॅसची फ्लेम अगदी स्लो केलेली आहे, आणि तो भात त्या कुकरमध्ये टाकून घेतला. आता या चमच्याच्या सहाय्याने आपण हे सगळ्या वड्या याच्यामध्ये टाकून घेऊ. थोडासा भात जो आहे तो मी बाजूला काढून ठेवला, कारण या कढईला आपला मसाला राहणार आहे, तर तो मसाला पण पूर्णपणे निघून जायला पाहिजे, म्हणून मी त्याच्यात थोडा भात घालून घेईन. त्यामुळे आपली कढई पण स्वच्छ होते आणि कढईला मसाला पण राहत नाही. आणि आता हे हलक्या हाताने आपण सगळं मिक्स करून घेऊया. आपल्या भाताला मसाला जो आहे तो अगदी प्रॉपर कोट झालेला आहे बघा, आणि सगळंच प्रमाण जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे बघा, आणि छान असा हा मोकळा मोकळा भात तयार होतो, पण खायला मात्र सॉफ्ट हा भात तयार होतो बघा. आणि प्रोसेस ना स्लिम वरतीच करून घ्यायची. व्यवस्थित पूर्ण मिक्स करून झाला की काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं, आणि अगदी मंद आचेवरती 1 ते 2 मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची. झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिट झालेले आहे. तर इथे आपला भात जो आहे तो सर्व करायला रेडी आहे. मी गॅस बंद करून देते. आपला सोयाबीनच्या वड्याचा किंवा सोया चंक राईस तोही अगदी साध्या पद्धतीने तयार आहे. गरमागरम छान एन्जॉय करा. आणि तुम्ही अशा पद्धतीने हा राईस नक्की ट्राय करा, आणि आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.